राम राम. आपण नवीन पिढीबरोबर संवाद साधत आहोत. आजच्या सत्रामध्ये किंवा आणखीन 1-2 सत्रामध्ये मी शिक्षण पद्धतीवरती, शिक्षणात काय बदल व्हावेत यावरती माझं मत मांडणार आहे. हे माझे विचार आहेत, माझं मत आहे. माझे सर्व मत बरोबर असतील असं नाही आहे, परंतु कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे. शिक्षणात बदल घडण्याची गरज आहे. शिक्षण तज्ज्ञांनी यावरती विचार करावा. बरेच जे आपले प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, त्या निरसन होण्यासाठी, सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. काही वर्षापासून आपण पाहत आहोत शिक्षणामध्ये थोडा बदल होत चाललेला आहे. कौशल्यावर आधारित शिक्षण प्रणाली चालू झालेली आहे. अगोदरच्या शिक्षण प्रणालीमध्ये असं होतं की ती शिक्षण प्रणाली फक्त नोकर वर्ग वाढवत होती. म्हणजे शिक्षण संपलं, नोकरी करावी, अशा प्रकारची प्रणाली अगोदर होती. स्वयंरोजगार निर्माण करण्याची जी क्षमता असते त्या शिक्षण पद्धतीमध्ये ती नव्हती. फक्त नोकर वर्ग, बाबू याची भरणा, अशा प्रकारचं शिक्षण होतं. आता कोणत्याही राज्यामध्ये म्हणा, कोणत्याही प्रदेशामध्ये म्हणा, कोणत्याही समाजामध्ये आणि कोणत्याही काळामध्ये नोकरीसाठी ज्या जागा उपलब्ध असतात त्यांना काही मर्यादा असतात. म्हणजे अनलिमिटेड जे असं म्हणतो असं नोकरीच्या जागा नसतात. सरकारी असो किंवा खाजगी असो, उद्योगधंद्यामध्ये असो, त्यांना काही मर्यादा येतात. नोकरीच्या जागेला काही मर्यादा असतात. मग शिक्षण प्रणाली अशी असावी की ठीक आहे, नोकरवर्ग तयार करावा, उद्योगधंद्यासाठी नोकरवर्गाची गरज आहे, सरकारला सुद्धा नोकरवर्गाची गरज आहे, परंतु स्वयंरोजगार निर्मिती हिच्यावरती जास्त भर असावा. तर सप्लाय आणि डिमांड असा एक नियम आहे की जिथं डिमांड जास्त आहे तिथं सप्लाय जास्त होऊ शकतो. मग आपण स्वयंरोजगार ही जी डिमांड आहे ती जास्त वाढवावी. शिक्षण प्रणालीमध्ये असा बदल करावा की मुलं ज्यावेळेस शिक्षण संपवून बाहेर येतात त्यावेळेस आपला स्वतःचा रोजगार, स्वतःचा धंदा चालू करू शकतात. हिच्यामध्ये समाजाचे पण काही दोष आहेत. सध्याचा समाज असा विचार करतो, नोकरीला जास्त प्राधान्य देतो, कष्टाला, हाताला प्रतिष्ठा नाही आहे. नोकरी, बाबू झाला, कुठेतरी कारखान्यामध्ये नोकरी लागली किंवा सरकारी नोकरी लागली की त्या व्यक्तीला मान मिळतो. पण एखादी व्यक्ती स्वतःचा धंदा काढू लागली, स्वतःचा रोजगार करू लागली, हाताने कष्टाने काम करू लागली, तर समाज त्याला जास्त महत्त्व देत नाही आहे. एखादा मुलगा शिकलेला आहे, पुष्कळ शिकलेला आहे, नोकरी मिळत नाही. समजा तो एखादा धंदा चालू करतो, एखादा ठेला घेतो, चहा विकतो किंवा पानपट्टी चालू करतो किंवा हातगाड्यावरती वडापाव विकतो. अशा वेळेस समाज अशा विद्यार्थ्याला हिणवतो, त्यांची निंदा करतो. अरे, एवढं शिकायचं होतं, हाच धंदा जर करायचा होता तर तू एवढं का शिकलास? अशा प्रकारचे टोमणे समाज मारतो. समाजाची ही मानसिकता आहे. अगोदरच तो मुलगा परेशान असतो, नोकरी नसते, काहीतरी धंदा करावा म्हणतो, परंतु समाज अशा प्रकारे टोमणे मारत असतो. उलट त्या धंद्याला मदत न करता
हा समाज त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतो. तरी समाजाची ही जी मानसिकता आहे ही बदलायला पाहिजे. प्रत्येक वेळेस सरकार सरकार म्हणण्यात काय अर्थ नाही. समाजाने पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. हाताला, उद्योगाला, कष्टाला ज्यावेळेस मान मिळेल त्यावेळेस बऱ्याच प्रकारची जी बेरोजगारी जी आपण म्हणतो ती कमी होईल. आता समाजाने हाताला प्रतिष्ठा द्यावी. हाताला प्रतिष्ठा याचा अर्थ काय? जो स्वतः कष्टाने कमवतो, स्वयंरोजगार निर्माण करतो अशांना प्रोत्साहन द्यावं. बेकारी कमी होण्यास मदत होईल. नक्की समाजाने नावे न ठेवता त्यांना मुलांना मदत करावी. कित्येक मुले समाज नावे ठेवतात म्हणून छोटे छोटे उद्योगधंदे करत नाहीत आणि बेकार आहेत. ह्याच्यामध्ये समाजाचं फार मोठं घातक म्हटलं तरी चालेल योगदान आहे. म्हणून समाजाने आपली विचारधारणा बदलावी आणि छोट्या छोट्या उद्योगांना, कष्ट करणाऱ्याला प्रोत्साहन द्यावं. आता शहरात पाहिलेलं आहे आपण मराठी माणसं नुसतं बोलत असतो, कृती फार कमी असते. आता मी इथे पाहत आहे पुण्यामध्ये इतके उद्योगधंदे चालू आहेत, कन्स्ट्रक्शन चालू आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, छोटे मोठे पुष्कळ काम आहेत. परप्रांतीय असतात, मराठी फार कमी. का? कारण मराठी जे आपण आहोत त्यांना वाटतं की हे काम माझं नाही आहे, हे काम हलकं आहे. परंतु परप्रांतीय येतात, पेंटिंग आहे, बिल्डिंगची पेंटिंग आहे, एखादी AC मशीन खराब झाली दुरुस्त करण्यासाठी राजस्थानचे मुलं येतात. का? आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी स्किल कमी आहे का? परंतु त्यांना काय न्यूनगंड आहे, हाताने काम करायचं नाही, बाबूगिरी पाहिजे, सरकारी नोकरी किंवा कुठेतरी कंपनीमध्ये नोकरी पाहिजे. तर ही जी मानसिकता आहे ही बदलली पाहिजे. आपोआप बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. आता शिक्षणाच्या धोरणाबद्दल येतो. शिक्षणामध्ये बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की पुस्तक आणि वह्याचं ओझं कमी करावं. पुष्कळ वर्षापासून मी ऐकतो की सरकार पण सांगत असतं आणि सर्व संस्था म्हणा, शिक्षण संस्था म्हणा किंवा समाज सगळेजण म्हणतात की मुलांचं हे जे ओझं आहे पाठ्यपुस्तकाचं ते कमी व्हावं. परंतु ते कमी होत नाही, उलट वाढत आहे. आता कृतीला महत्त्व आहे, बोलण्याला महत्त्व नाही. मी इंग्लंडला 6 महिने होतो. माझा दुसरा मुलगा इंग्लंडला असतो. नातू आहे, नात आहे, तिथे शिक्षण घेतात. तिथे मी 6 महिने होतो. मी 6 महिने निरीक्षण केलं तिथल्या शिक्षण पद्धतीवरती. नातू नातवांना सोडायला मी शाळेत जायचा, तिथं ऑब्झर्व करायचं. तिथे काय की हे जे पुस्तकं असतात, ह्या वह्या असतात, त्या शाळेतच असतात, घरी घेऊन जायचं नाही. घरी एखादी पुस्तक किंवा एखादी वही घेऊन जायचं आणि वीकेंडला शुक्रवारी काही घेऊन जा तुम्ही पुस्तकं वह्या आणि सोमवारी सकाळी आणा. परंतु 4-5 दिवस वह्या पुस्तकं व्हायचं नाही. त्यांच्या बॅगेमध्ये एखादी पुस्तक किंवा एखादी वही असते. हे प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. आपण नुसतं बोलतो, परंतु प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात त्याचा अनुभव येत नाही आहे. आणखीन एक पाहिलं तिथं पहिल्या वर्गाच्या अगोदर तिथं 2 वर्ग आहेत. आपल्याकडे पण काही ठिकाणी आहेत, बालवाडी आहे मराठी माध्यमातून 2 वर्ष. परंतु इंग्रजी माध्यमातून ज्या शाळा आहेत तिच्यामध्ये काय प्ले ग्रुप, नंतर एक नर्सरी, नंतर LKG, UKG म्हणजे पहिलीच्या अगोदर 4 वर्ष.
लहान मूल 2-2.5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत शाळेला जातं. ज्या मुलाचं फ्रीली खेळायला पाहिजे, घरामध्ये आईवडिलाबरोबर राहायला पाहिजे, ते मूल काय करतं, ते शाळेत जातं. अशा वेळेस त्या मुलावरती काय संस्कार होतात? संस्कार हे आईवडिलापासून अगोदर होतात. लहान मुलावरती आपल्याकडे जशी बालवाडी आहे 1-2 वर्ष, चांगली गोष्ट आहे, पण तिथं काय शिकवावं? या लहान वयामध्ये लहान मुलांना काय शिकवावं? मी तिथं ऑब्झर्व केलं इंग्लंडला की त्यांचं जे पाठ्यक्रम आहे तो आहे, परंतु 1-2 तास ते काय करतात की मुलांना फ्रीली सोडतात, वर्गात सोडतात किंवा बाहेर सोडतात. तुम्हाला जे करायचे ते करा म्हणतात. मग बऱ्याच गोष्टी अशा ठेवून देतात वर्गामध्ये. मग कोणी पेंटिंग करतं, कोणी हस्तकला आहे, कोणी क्राफ्ट बनवतं, कोणी बाहेर जातं, वर्गाच्या बाहेर झाडांना पाणी देतं, स्वच्छता करतं, झाडू मारतात. आपल्याकडे समजा एखाद्या विद्यार्थ्याने किंवा शिक्षकाने सांगितलं की वर्ग झाडा आणि मुलांनी झाडलं तर किती गाजावाजा होतो, आमच्या मुलाला कामाला लावलं. वाईट गोष्ट आहे. मुलाला काम करण्याची, शिकण्याची सवय असायला पाहिजे लहानपणापासून. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस शाळेच्या आवारामध्ये छोटे छोटे रोपं लावायचे, बीज टाकायचं, मेथी आहे, पालक आहे, असं काहीतरी बीज टाकायचं, त्यांना पाणी द्यायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा उगवत असताना. ही जी आपल्या जे भूमीबरोबर, मातीबरोबर जो संबंध आहे तो फार महत्त्वाचा आहे. कष्ट करण्याची सवय लहानपणापासूनच असावी. थोडं जरी आपल्या मुलांनी झाडू मारला शाळेत वर्गामध्ये तर आपले आईवडील कांगावा करतात, मोर्चा घेऊन जातात. फार वाईट गोष्ट आहे. त्याचा अवश्य विचार करावा. इंग्लंडमध्ये मी पाहिलेलं आहे, जागोजागी, शाळेत तर आहे, जागोजागी एक टेंट असतात. त्या टेंटमध्ये बऱ्याच गोष्टी असं विखरून ठेवलेल्या असतात. मग लहान मुलं जातात तिथे आणि त्यांना जी आवड आहे त्या प्रकारचं ते करतात. कोणी पेंटिंग करतं, कोणी असेंब्ली करतं, बरेच पार्ट्स असतात. तिथे एखादी चित्र असतं, त्या चित्राप्रमाणे ते पार्ट्स असेंबल करायचे. म्हणजे लहानपणापासूनच या मुलांना सवय लागलेली असते. पाठ्यपुस्तक आहेत, परंतु दुसरी अशा गोष्टीची स्वतः हाताने काम करायची ही जी सवय आहे ती लागते. माझं तर पक्कं मत आहे की कमीत कमी 4थीपर्यंत एक विषय असावा, संस्कार शिकवण्यासाठी एक विषय अवश्य असावा. तिच्यासाठी पाहिजे असेल तर शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी आणि लहान मुलावरती संस्कार, मॅनर्स म्हणतो पहा इंग्रजीमध्ये, मुलांनी कसे वागावं, संसारामध्ये कसं वागावं, समाजामध्ये कसं वागावं, आईवडिलाबरोबर कसं वागावं, मित्राबरोबर कसं वागावं, म्हणजे कशा प्रकारे वागावं, आपले संस्कार काय आहेत हिच्याबद्दल शिकवावं. माझं मत तर आहे 4थीपर्यंतच्या मुलाला हा एक विषय असावा की संस्कार. आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठेही इंग्रजी माध्यम असो किंवा मराठी माध्यम असो संस्कार शिकवले जात नाहीत. संस्कार हे फार महत्त्वाचे आहेत. 10-12 वर्षापर्यंत मुलाला जे मुलगा जो संस्कार शिकतो तो आयुष्यभर तो लक्षात ठेवतो. नंतर संस्कार शिकले जातात, परंतु एवढं नाही, लहान वयापर्यंतच संस्कार शिकले जातात. म्हणून लहान वयामध्ये 4थीपर्यंत संस्कार शिकण्यासाठी एखादा क्लास असावा असं मला वाटतं. 4थीपर्यंत जास्त विषय असू नयेत, मुलांना जास्त विषय ठेवू नयेत. जास्तीत जास्त मातृभाषा, आपली जी मातृभाषा आहे, गणित आहे आणि मातृभाषेमध्ये व्याकरणावरती जास्त भर द्यावा. नुसतं पोपटपंची करण्यापेक्षा, पाठ करण्यापेक्षा
धडापाठ किंवा कविता पाठ करण्यापेक्षा व्याकरण शिकवावं मूळ फार महत्त्वाचं आहे. नंतर विज्ञान आहे म्हणा, इतिहास भूगोल आहे म्हणा, याची थोडी तोंडओळख असावी. 4थीपर्यंत जास्त विषय असू नयेत. माझ्या मताप्रमाणे हिंदी किंवा इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजी ही 3रीपासून किंवा 5वीपासून याचा समावेश करावा. लहान वयामध्ये दुसऱ्या 2 ज्या भाषा आहेत हिंदी किंवा इंग्रजी याचा समावेश करू नये. लहान मुलांना 3रीपासून करावे किंवा 5वीपासून करावा. 4थीपर्यंत जेवढे सब्जेक्ट कमी असतील तेवढं चांगलं आहे असं माझं मत आहे. मुलांना जास्त खेळू द्यावं, मुलांना आपल्या निसर्गाबरोबर जास्त ठेवावं, बाहेर ठेवावं, निसर्गाची माहिती द्यावी. आता 8वीपासून पुढे कशा प्रकारचं शिक्षण असावं हे आता मी पुढच्या सत्रात सांगेन. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.